2 मार्च 2026 या दिवशी आहे होळी पौर्णिमा. आणि होळी पौर्णिमा हा आपण हिंदू धर्मामध्ये विशेषतः मोठ्या जल्लोषाने उत्साहाने साजरी करत असतो. होळी पौर्णिमा ही पौर्णिमे दिवशी येते, म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला होळी पौर्णिमा येत असते. आणि होळी पौर्णिमा आपण ह्यासाठी साजरी करतो, आपल्या वाईट गोष्टींचा या होळीमध्ये त्याग व्हावा आणि आपण चांगल्या गोष्टींचा विचार करावा. चांगल्या गोष्टींना घेऊन आपण नवीन उमेदीने आपल्या कामाला सुरुवात करावी, वाईटांचा त्याग करावा आणि चांगल्यावर विजय मिळवावा. यासाठी आपण होळी पौर्णिमा साजरी करत असतो. तर ह्या वेळेला 2 मार्चला होळी पौर्णिमा आली आहे, पण संध्याकाळी पौर्णिमा लागत आहे. तर नक्की होळी पौर्णिमा कधी साजरी करायची? 2 मार्चला करायची का 3 मार्चला करायची? 3 मार्चला ग्रहण आहे. तर या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्याचप्रमाणे होळी पौर्णिमे दिवशी आपल्याला विशेषतः असा एक उपाय करायचा आहे की जो उपाय केल्यामुळं तुमचे पैसे जे पण प्रॉब्लेम असतील किंवा आर्थिक संकट असेल, पैशाचे तुमच्या घरामध्ये जो पैसा येत असेल पण तो पुरवठी येत नसेल, तर ह्यासाठी आपल्याला हा होळी पौर्णिमे दिवशी वर्षातून एकदाच होळी पौर्णिमा येत असते आणि या होळी पौर्णिमे दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कोणता, ह्या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिया लाईस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. पहिल्यांदा तुम्हाला सांगते की होळी पौर्णिमा आपल्याला कधी साजरी करायची आहे. 2 मार्च 2026 या दिवशी आहे पौर्णिमा. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याने बघितलेली जी उगवतीला जी पौर्णिमा लागते ती पौर्णिमा धरून आपण सण समारंभ साजरा करत असतो. पण ह्या वेळेला 2 मार्चला होळी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा प्रारंभ हा संध्याकाळी 5:55 होत आहे. आणि ही जी वेळ आहे बघा, 5:55 पौर्णिमेला सुरुवात होत आहे 2 मार्चला सायंकाळी. तर हा प्रदोष काळ आहे आणि प्रदोष काळामध्ये आपण होळी साजरी नक्कीच करू शकतो. आणि दुसऱ्या दिवशी 3 मार्चला बघा ग्रहणसुद्धा आहे आणि पौर्णिमा ही असली ना 3 मार्चला, तरीसुद्धा पौर्णिमा ही सायंकाळच्या वेळेला 5:07 पौर्णिमा समाप्ती होत आहे 3 मार्चला. आणि 3 मार्चला ग्रहण हे दुपारी 3:27 ग्रहणाला सुरुवात होत आहे दुपारी 3 मार्चला. आणि ते ग्रहण 6:46 समाप्त होत आहे. पण वृद्ध व्यक्तींनी किंवा गरोदर महिलांनी हे जे ग्रहण आहे त्या ग्रहणाचे वेद कधीपासून पाळायचे आहेत, तर जेव्हा सूर्य उगवतो बघा, सकाळी 3 मार्चला जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत जे वेद आहेत किंवा जे सर्व आहेत ते सर्व नियम पाळायचे आहेत. तर अशा पद्धतीनं ग्रहण हे 3 मार्चला आहे. कधी आहे याविषयी सांगितलं आणि होळी पौर्णिमा आपण कधी साजरी करायची हे सुद्धा सांगितलं. तर प्रदोष काळ हा 2 मार्चला म्हणजेच जेव्हा पौर्णिमा प्रारंभ होतो तेव्हा प्रदोष काळ आहे. तर त्यानंतर 2 मार्चला तुम्ही सायंकाळी 5 नंतर होळी तुम्ही तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या सामूहिक पद्धतीनं तुमच्या इथे तुम्ही होळी समारंभ साजरा करू शकता. तर आता अंगणामध्ये आपण जेव्हा होळी सुरुवात करतात, तुम्हाला एक सांगते की पहिल्या आधीच्या काळामध्ये घरोघरी छोट्या छोट्या होळी बनवल्या जात असे बघा अंगणामध्ये, घराच्या बाहेर. पण आता खूप अशा ठिकाणी बघा, म्हणजे पहिल्यासुद्धा की मंडळाच्या सुद्धा खूप मोठमोठ्या अशा होळी आपण पेटवत असतो. तर जर तुमच्या दाराच्या पुढं म्हणजे अंगणामध्ये जर तुम्ही छोटीशी होळी करण्याची तुमच्या घरी जर परंपरा असेल तर काय करायचं ह्याविषयी तुम्हाला अगदी सोपं सांगते की बघा, आपलं जे अंगण असतं बघा ते सायंकाळच्या वेळेला 2 मार्चला संध्याकाळी 5 नंतर आपल्याला सर्व करायचे तयारीचं शेण जर तुम्हाला मिळेल तर तुम्ही नक्कीच अंगणामध्ये थोडंसं शेणानं सारवून घ्या. आणि जरी तुम्हाला शेण गाईचं नाही मिळालं तर तुम्ही अंगण स्वच्छ झाडून वगैरे घ्या आणि पाण्याचा सडा जरी टाकला आणि छोटीशी रांगोळी काढली तरीसुद्धा चालेल. तर आता बघा, हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण होळी सण साजरा करतो त्यावेळेला आपल्याला गौऱ्या लागतात, म्हणजे शेणाच्या ज्या गौऱ्या असतात त्या तुम्ही 5 संख्येमध्ये किंवा 7मध्ये सुद्धा तुम्हाला जसं मिळेल तशी तुम्ही संख्या घेऊ शकता. 5 किंवा 7मध्ये घ्यायचं आहे. जर तुम्हाला 5 मिळालं तर ते 5 गौऱ्या तुम्ही घरी घेऊन या, अंगणामध्ये त्या एकावर एक ठेवा आणि तुम्हाला एरंड्याचं झाड असतं बघा, त्याची एक फांदी घ्यायची आहे, एरंडाच्या झाडाची एक फांदी घ्यायची आहे आणि ती होळीच्या मध्यभागी म्हणजे जिथं आपण गौऱ्या रचलेल्या असतात त्याच्या मध्यभागी ती उभा करायची आहे. त्यानंतर गौऱ्यांमध्ये आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि हे सर्व वाहिल्यानंतर तुमच्याकडे जी फुलं असतील, तुमच्याकडे जे सामान असेल पूजेचं, ते सर्व होळीमध्ये ठेवायचं आहे आणि कापराच्या साह्यानं आपल्याला होळीला अग्नी द्यायची आहे बघा. होळीला अग्नी दिल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी हा सण साजरा करताना आपण पुरणपोळीचं जेवण बनवतो गोडाचं. तर तुमच्या घरामध्ये जे पुरणपोळीचं जेवण असेल ते तुम्ही होळीला नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण करायचं आहे. ग्लासवरून एक पाणी घ्यायचं किंवा तांब्याचं पाणी घ्यायचं आणि तुम्हाला त्या होळीभोवती गोलाकार फिरायचं आहे. गोलाकार फिरत असताना तुम्हाला 5 वेळा किंवा 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत किंवा 3 वेळा सुद्धा तुम्ही घालू शकता. आणि त्यानंतर होळीला नैवेद्य वगैरे अर्पण करा.
असं तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये एक छोटीशी घरगुती पद्धतीनं होळी अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा साजरी करू शकता. किंवा तुमच्या जर इथे सामूहिक होळी असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊन नैवेद्य वगैरे पूजन वगैरे करू शकता. असंही तुम्ही करू शकता. तर आता हे सर्व मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला होळीविषयी सांगितली माहिती. तर आता सांगते की त्या दिवशी आपल्याला महत्त्वाचा उपाय कोणता करायचा आहे बघा. 2 मार्च ह्या दिवशी होळी पौर्णिमे दिवशीच आपल्याला सायंकाळच्या वेळेला हा जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमचे जे पैशाचे प्रॉब्लेम असतील, आलेला पैसा टिकत नसेल किंवा पैशाविषयी जे आपण समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, ह्यासाठी आपल्याला हा उपाय घरामध्ये करायचा आहे 2 मार्च दिवशी, होळी पौर्णिमे दिवशी सायंकाळच्या वेळेला. तर बघा आता हा उपाय आपण वर्षातून एकदा करतो. ह्यासाठी होळी पौर्णिमे दिवशी प्रत्येकानं न चुकता हा उपाय नक्कीच करा. तर उपाय करण्यासाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे ह्यासाठी तुम्हाला सांगते. तर बघा आपल्या घरामध्ये जे दूध असतं पण ते दूध ना कच्चं असावं. गरम केलेलं दूध आपल्याला घ्यायचं नाही आणि शक्य असेल तेवढं दूध हे गाईचं घ्या. गाईचं दूध आपल्याला लागणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हळद लागणार आहे थोडीशी आणि खडी साखर. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अख्खी खडी साखर जी असते ती आपल्याला लागणार आहे. आणि तुम्हाला एक तांब्याचा तांब्या म्हणजेच पितळाचा एक तांब्या लागणार आहे. असेल सर्वांना माहिती आहे की पितळाचा जर तांब्या असेल किंवा पितळची वाटी असेल, पितळेचा ग्लास जरी असेल ना त्याच्यामध्ये आपल्याला हे कच्चं दूध घ्यायचं आहे. कच्चं दूध जर तुमच्याकडे पितळेचा जर ग्लास असेल तर अर्धा ग्लास घ्या किंवा वाटी असेल तर अर्धी वाटी घ्या, तांब्या असेल तर अर्धा तांब्या घ्या. असं तुम्ही कच्चं दूध त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. 2 मार्च दिवशी आपल्याला सायंकाळच्या वेळेला 5 नंतर करायचा आहे उपाय. काळजीपूर्वक ऐका आणि व्यवस्थित उपाय करा हा. तर त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे ह्या दुधामध्ये. आणि ह्या दुधामध्ये आपल्याला अख्खी खडीसाखर जी मगाशी तुम्हाला सांगितलं ती खडीसाखर 1-2 खडे तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि त्यानंतर ह्या दुधामध्ये आपल्याला 5 रुपयाचा शिक्का म्हणजे 5 रुपयाचं नाणं 5 रुपयाचंच आपल्याला टाकायचं आहे. हे दुधामध्ये टाकायचं आणि हे जे आपण घेतलेलं असतं एका तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये हे सर्व वस्तू एकत्र करून आपल्याला ते आपल्याला चंद्राच्या छायेत म्हणजे चंद्राच्या प्रकाशामध्ये सायंकाळच्या वेळेला ठेवायचं आहे. जर तुमच्या तिथे जर टेरेसवर जर चंद्राचा प्रकाश येत असेल किंवा म्हणजे बाहेरच्या साईडला जिथं तुम्हाला वाटेल की इथं चंद्राचा प्रकाश पडेल त्या ठिकाणी हे दूध ठेवा तुम्ही. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पौर्णिमे दिवशी चंद्राचा प्रकाश हा खूप जास्त प्रमाणात पसरलेला असतो आणि त्या दिवशीसुद्धा पौर्णिमाच आहे बघा. तर तुम्ही ते ठेवायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चंद्राची जी किरणे पडतील अशा ठिकाणीच तुम्ही ते ठेवा. ते 10 ते 5 मिनटं ते उघडं ठेवा म्हणजे त्याच्यावरती काही झाकण ठेवू नका. आणि त्याच्यानंतर 10 ते 5 नंतर तुम्ही रात्रभर ते तुम्हाला झाकून ठेवायचं आहे त्याच ठिकाणी. रात्रभर तिथंच झाकून ठेवायचं आणि 3 मार्च दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला ते जे दूध आहे बघा तर ते आपल्याला एखाद्या पिंपळाच्या झाडाला किंवा वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तुळशीला अर्पण करायचं नाही. तुळस सोडून तुम्हाला इतर झाडांना अर्पण करायचं आहे. शक्य असेल तर वडाच्या झाडाला, पिंपळाच्या झाडाला अशा ठिकाणी अर्पण करा. दूध अर्पण केल्यानंतर त्यातला जो 5 रुपयाचा जो शिक्का असतो ना बघा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तो आपण अशा ठिकाणी ठेवायचा आहे की तुम्ही एखाद्या पूजेच्या ठिकाणी सुद्धा त्या शिक्क्याची पूजा करू शकता म्हणजे 5 रुपयाच्या नाण्याची. किंवा आपले जिथं सोनं म्हणजे आपण जिथं ज्या महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या लॉकरमध्ये बघा तिथं सुद्धा तुम्ही 5 रुपयाचा तो शिक्का ठेवू शकता. खूप महत्त्वाचा उपाय बघा. आपल्याजवळ पैसा आलेला टिकत नसतो. काही वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर नसते आणि आपल्या घरामध्ये आपण खूप कष्ट करून पैसे आणत असतो पण तो पैसाच पुरवठ येत नाही. जसे पैसे येतात ते सर्व असेच निघून जातात आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारची बचत होत नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला पैशाच्या प्रॉब्लेमला, पैशाचा पुरवठा हा होत नसतो आणि पैशाच्या प्रॉब्लेमला, आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असते. तर ह्यासाठी तुम्ही होळी पौर्णिमे दिवशी विशेषतः 5 रुपयाच्या नाण्याचा उपाय नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला हीच माहिती दिली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.